शाळा चालू झालेल्या आहेत आणि आपल्याला रोजच पडलेला प्रश्न असतो की टिफिनला काय द्यावं. चपाती भाजी तर देतोच आपण, पण मुलं काय रोज चपाती भाजी नेत नाही. कधी कधी आपण केकसुद्धा देतो. अशा वेळेला अशा प्रकारचा जर का केक दिला तर मुलंसुद्धा आवडीने खातील आणि आपणसुद्धा निश्चिंत होतो की आपण काहीतरी हेल्दी दिलेलं आहे. तर आज मी केलेला आहे मुलांसाठी रवा केक. आणि रवा केक करताना मी अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही आहे. मी रवा केक करण्यासाठी अर्धा कप दही घेतलेलं आहे. दही हे जास्त पण आपण आंबट घ्यायचं नाही आहे. कप पिठी साखर घेतलेली आहे आणि पाव कप मी इथे तेल घातलेलं आहे. मी आता मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे चांगलं. तुम्ही बघू शकताय दह्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. मी आता यामध्ये 1 कप रवा घेतलेला आहे. रवा पूर्णपणे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि रवा घालून झाल्यावर मी इथे अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं मिश्रण तयार होतं आणि हे करून झाल्यावरती मी 15 मिनिटासाठी झाकण देऊन ठेवलं होतं. त्यामुळे आपला रवा मस्तपैकी फुगतो आणि सगळं मिश्रणसुद्धा एकजीव होतं. 15 मिनिटानंतर 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा मी इथे बेकिंग सोडा घातलेला आहे आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे आणि त्यानंतर 10 ml मी पाणी घातलेलं आहे. तुम्ही इथे दुधाचा सुद्धा वापर करू शकता. आणि हे सगळं मिश्रण आता बटर पेपर लावून झाल्यावर टीनमध्ये मी ओतून घेतलेलं आहे आणि वरून ड्रायफ्रूटचे तुकडे तुम्हाला जे हवे असतील ते घालून घ्यायचे आहेत. मी इथे काजू आणि बदाम घातलेले आहे आणि 180 डिग्री सेल्सिअसला मी हे 30 मिनिटासाठी हा केक मी शिजवून घेणार आहे. केक शिजवून झाल्यावर तो थंड करून घ्यायचा आणि थंड करून झाल्यावर मी डेमोल्ड करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय मस्त जाळीदार असा केक बनलेला आहे. खाण्यासाठी सुद्धा तितकाच टेस्टी झालेला आहे. नक्कीच करून बघा.